शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारादरम्यान आज सावरगाव धाले जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, त्याचबरोबर जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विविध पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। भाजपा उपतालुका अध्यक्ष उल्हास शेठ नवले, जिल्हा समन्वयक संभाजी शेठ तांबेजी, पंचायत समिती सभापती ललिताई चव्हाणजी, हीराताई चव्हाणजी, भाजपा महिला अध्यक्ष स्वातीताई ढोले, भाजपचे रोहिदास नवले, सुशांत अध्यक्ष सुशांत शेठ काबळे बरोबर ना, RTIचे लोखंडेजी, मनीषाताई पारे भाजप उपाध्यक्ष आणि सर्व माझ्यासमोर बसलेले सर्वच पदाधिकारी मान्यवर, त्या सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्वांनी आपले विचार मांडलेले आहेत। दादांची निवडणूक थोड्या दिवसात आहे, आपण सर्वजण प्रचार करत आहोत दादांचा, आणि यासाठी आपण समन्वय बैठक आपण घेतलेली आहे। आणि आपण हे करत असताना सर्वांनी एक झाले, कारण ही कुठली निवडणूक असली ती छोटी मोठी आपण समजायची नसते, कारण प्रतिस्पर्धी जो समोर आहे तो तरी आपल्याला किती आपल्याला तो नौखा वाटत होते, नवीन वाटत होते, एक ऍक्टर वाटत होते, तरी तो शेवटी प्रतिस्पर्धी असतो। म्हणून मला वाटतं राजूर या ठिकाणी सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी त्या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आहे। आदरणीय उद्धवजींची सभा 25 तारखेला आहे, ठिकाण मला वाटतं चाकण आहे, छापताना त्याच्यात चिरून छापून आले, दुसऱ्या देखील सभा होती, म्हणजे आपल्या हातामध्ये इकडून तिकडून 15 दिवस राहिले। प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये शिवसेनेचा उपतालुका प्रमुख असेल, भारतीय जनता पार्टीचे काही उपाध्यक्ष असतील, आपले पन्ना प्रमुख असतील, आपले शक्ती प्रमुख असतील, आपले विस्तारक असतील, आपले जे कोणी पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी गौतमजी आपण एकत्रित जाऊन त्या परिसरामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करावं आणि हे विचार लोकांपर्यंत नेण्याचं काम करावं। खरं तर दादाची प्रचारपत्रक आलेली आहे, ठिकठिकाणी ते गेलेली आहे, ही प्रचारपत्रक लवकरात लवकर लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करावं आणि दादाच कसे श्रेष्ठ आहेत, दादाच कसे आपल्याला चांगलं काम करू शकतात, हे विचार आपण लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे, येत्या 29 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरील आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार यांच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव। ज्यांच्या कार्यामध्ये ग्रामपंचायती इकडे सांगतात, इकडे तिकडे अरे बाबा, तुम्हाला जर मतदान फेक होतं तर जिल्हा परिषद तुम्हाला तुमची काय परिषद आली, तुम्हाला का मतदान झालं नाही? आता वोटीस कुठे टेबलवर बोलायचं, बातम्या करायची, आणि म्हणून मी जाहीरपणे सांगतो, आदिवासी भागामध्ये सर्वात जास्त मतदान दादाचा होणार आहे, कारण दादाने एवढी कामं करतात आदिवासी भागामध्ये, तर मोठ्या प्रमाणात दादांची कामं आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्या कामावर सादर करा। निश्चित रूपानं आपल्या प्रयत्नाला यश येईल आणि तुमच्या मतदारसंघातून मतदारांच्या रूपानं शिवाजीराव आढळराव पाटील यांना निश्चित रूपानं जिल्ह्याच्या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघांपेक्षा जास्त लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून आजच्या या सभेला सर्व मंडळी आवर्जून हजर राहिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती। धन्यवाद। आणि आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केले, आपण आपलं अभिनंदन करतो। आता मनाशी धोरण ठरले, आता मनाशी धोरण आणि शिरूर लोकसभेवर आता भगवे तोरण, भगवे तोरण, भगवे तोरण। जय हिंद, जय महाराष्ट्र।